नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपला 52वा दिवस आहे। आज आपण वाचन करणार आहोत घड्याळाचं। आजचा घड्याळ वाचनाचा आपला शेवटचा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत 12:15, 12:45, 12:45, 12:3, 12:4, 12:45 हे आज आपण शिकणार आहोत। सर्वांनी काय करायचं, मोबाईल आधी लांब ठेवायचा आणि बांगडी, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचे। आज सुद्धा आपल्याला घड्याळ काढायचे। ठीक आहे, ओके, बाय। नमस्कार मुलांनो, आज आपला घड्याळ वाचनाचा शेवटचा दिवस आहे। आज आपण शिकणार आहोत 12:15। तर सगळ्यांनी पहिल्यांदा बांगडी घेतली, बांगडी घेऊन आपण गोल काढू। आता ह्या घड्याळामध्ये बघा किती वाजलेले आहेत। तास काटा 12 जवळ आलेला आहे, पण 12वर पूर्ण गेलेला नाहीये। म्हणजे तास काटा तुम्ही समजा आता घरातून निघालात आणि शाळेजवळ पोहोचलेला आहे, पण शाळेत पोहोचला नाही, शाळेच्या जवळ गेलात, तर तुम्ही काय सांगतात, मी आता शाळेजवळ आलो असं सांगतात का शाळेत आलो म्हणतात? मी शाळेजवळ आलो। तसं आता हा तास काटा गेलेला आहे 12 जवळ, तास काटा गेलेला आहे 12 जवळ, पण पूर्ण 12 वाजलेले नाहीत। मग तो आता मिनिट काटा काय सांगतो, मिनिट काटा आहे 9 वर। मिनिट काटा जेव्हा 12 वर जाईल तेव्हा बरोबर 12 वाजतील, पण मिनिट काटा 12 वर गेलेला नाहीये, पण 12 जवळ आलेला आहे। मग तो काय सांगतो, मी 12:15 वाजलेत। किती सांगतो तो? 12:15 वाजलेत, पण प्रत्यक्षात किती वाजलेले आहेत? 11:45 झालेत। 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 20, 5 9 25, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 45, 5 9 45। 11:45 झालं, म्हणजे किती झाले? 12:15। चला आता आपण 12:15 काढू। 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11। आणि हा घेतला आपण मध्ये काटा। तर 12:15 वाजले म्हणजे किती झाले बघा आता? 11:45। म्हणजे तास काटा हा थोडासा 12 कडे पाहिजे, थोडासा 12 कडे पाहिजे, आणि मिनिट काटा हा बरोबर 9 वर पाहिजे। मिनिट काटा कुठं पाहिजे? बरोबर 9 वर। आता किती वाजलेले आहेत? 12:15। किती वाजलेले आहेत? 12:15। तास काटा 1 जवळ, मिनिट काटा 9 वर, 12:15 झाला। तास काटा 2 जवळ, 2च्या थोडं माग, आणि मिनिट काटा 9 वर, तर किती वाजले? 12:15। तास काटा 3 जवळ, मिनिट काटा 9 जवळ, किती वाजले? 12:15 वाजले। तास काटा 4 जवळ, मिनिट काटा 9 वर, 12:15 वाजले। तास काटा 5 जवळ, मिनिट काटा 9 वर, 12:15 वाजले। तास काटा 6 जवळ, मिनिट काटा 9 वर, 12:15 वाजले। तास काटा 12 जवळ, तास काटा 12 जवळ, मिनिट काटा 9 वर, 12:15 वाजले। ठीक आहे, आता आपण अजून एक घड्याळ काढणार आहोत। आता ह्या घड्याळामध्ये बघा, तास काटा आहे 1 वर, तास काटा आहे 1 जवळ, आणि मिनिट काटा आहे 9 वर। म्हणजे अजून 12 वाजून गेलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत, 12 वाजून 45 झालेले आहेत, 12 वाजून 45 झालेले आहेत। 5 1 5, 5 2 5 3 15, 5 1 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45। 45 झालेत, 12 वाजून 45। पण त्याला आपण वाचत असताना काय म्हणतो? 12:15 झालाय, म्हणजे 1 जवळ हा तास काटा आलेला आहे। ह्याला कसं वाचतो आपण? 12:15। आता घड्याळ काढू आपण। 12 6, अरे चुकलं की, घड्याळाच्या बाहेर 12 गेलं आपलं। 3 9 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11। तर 12:15 म्हणजे किती? तास काटा आहे 9 वर, 12:15, तास काटा आहे 1 जवळ, आणि मिनिट काटा आहे 9 वर,
किती वाजलेला आहे? 1:45. किती वाजलेला आहे? 1:45. झालं का सगळ्यांचं काढून? तास काटा हा 1 जवळ आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे, म्हणजे किती वाजलेले आहेत? 1:45 वाजलेला आहे. आता इथं बघा, तास काटा आहे 2 जवळ आणि मिनिट काटा आहे 9 वर. तास काटा 2 जवळ, मिनिट काटा 9 वर, म्हणजे किती वाजलेले आहेत? 1:45. कारण की तास काटा 2 जवळ आलेला आहे. पण 2 वाजलेले आहेत का? नाही. अजून किती वाजलेले आहेत? 1:45 झालेत. 1:45. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. चुकलं की रे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 1:45 झालेत. पण आपण सांगताना कसं सांगणार आहेत? 1:45 झाले, कारण की मिनिट काट तास काटा हा 2च्या जवळ आलेला आहे. चला आता आपण 1:45 काढू. बारा 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि 11. आता घेतलं आपण मध्ये मिनिट काटा. आता किती वाजलेले आहेत? 1:45. म्हणजे तास काटा हा कुठं जाणार आहे? 2च्या जवळ. आणि मिनिट काटा कुठं जाणार आहे? 9 वर जाणार आहे. आता किती वाजलेले आहेत बघा? 1:45. 1:45 वाजलेले. जेव्हा मिनिट काटा 9 वर असतो आणि तास काटा 3 जवळ असतो तेव्हा 1:45 झाले. तास काटा 4 जवळ असतो, मिनिट काटा 9 वर असतो तेव्हा 1:45 झाले. तास काटा 5 वर आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. मिनिट काटा 9 वर आहे म्हटलं की बरोबर तास काटा ज्या काट्याच्या जवळ आहे तेवढे झाले म्हणून सांगायचं. तास काटा जर 2 जवळ असेल तर 1:45. तास काटा 3 जवळ असेल तर 1:45. फक्त मिनिट काटा हा कुठं पाहिजे? 9 वर पाहिजे. समजलं? चला आता अजून एक घड्याळ काढू. आता ह्या घड्याळामध्ये बघा, तास काटा आहे 3 जवळ. तास काटा आहे 3 जवळ आणि मिनिट काटा आहे 9 जवळ. तास काटा 3 जवळ, मिनिट काटा 9 जवळ आहे. आता किती वाजलेले आहेत? 1:45. किती वाजलेले आहेत? 1:45. मिनिट काटा 9 वर असल्यामुळे किती वाजलेले आहेत? 1:45 वाजलेले आहेत. म्हणजे किती वाजलेले आहेत? 2 वाजून किती मिनिट झालेत? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 2 वाजून किती मिनिट झालेले आहेत? 45 मिनिट झालेले आहेत. आता बघा इथं 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. तर मध्यभागी घेतला आपण असं बिंदू. तर 1:45. तास काटा 3च्या जवळ येणार आहे आपला आणि मिनिट काटा 9च्या जवळ येणार आहे. 1:45 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत? 1:45. कारण की तास काटा 3च्या जवळ आलेला आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. तर याला कसं वाचणार आपण? 1:45 झाले तसं वाचतो. आता ह्या घड्याळामध्ये बघा, तास काटा 4च्या जवळ आलेला आहे. तास काटा 4च्या जवळ आले म्हणून आता याला काय म्हणणार आपण? 1:45. पण 1:45 कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा मिनिट काटा 9 वर असेल. मिनिट काटा 9 वर असल्याशिवाय आपण याला 1:45 म्हणू शकत नाहीत. तर जेव्हा मिनिट काटा 9 वर आहे, तास काटा 4 जवळ आलेला आहे, तेव्हा किती वाजलेले आहेत? 1:45. पण 1:45 म्हणजे किती? 3 वाजून किती मिनिट झालेत? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. 3 वाजून 45 मिनिट म्हणजे 1:45. 3 वाजून 45 मिनिट म्हणजे किती? 1:45. चला काढू आपण.
तास काटा 4 वर आणि मिनिट काटा 9 वर. आता आपले किती झालेले आहेत? 3:45 झालेले आहेत. 3:45 झालेले आहेत. थोडासा काटा 4 वर आलेला आहे. हा 4च्या जवळ पाहिजे. आता ह्या घड्याळामध्ये बघा तास काटा 5 वर आहे. तास काटा कुठं आहे? 5 वर आहे. आणि मिनिट काटा कुठं आहे? 9 वर. तास काटा 5 वर, मिनिट काटा 9 वर. 5 वर आहे का नाही? 5च्या जवळ आलाय हा. तास काटा 5च्या जवळ आलेला आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे किती वाजलेले आहेत? 4:45. ह्याला कसं वाचवतो आपण? 4:45. पण 4:45 म्हणजे किती मिनिटामध्ये? 4 वाजून किती मिनिट झालेले आहेत? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 48, 5 9 45. 4:45 मिनिट झाले म्हणजेच 4:45 झाले. 4:45 मिनिट झाले म्हणजे किती झाले? 4:45. चला आता आपण 4:45 काढूयात घड्याळामध्ये. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. मध्ये घेतला आपण डॉट. आता किती वाजलेले आहेत हे? 4:45. 5 वाजायला किती मिनिट कमी आहेत? 15 मिनिट कमी आहेत. 5चा आता तास काटा कुठं घेणार आहे मी? थोडा 5च्या अलीकडे घेतला आणि मिनिट काटा हा 9 वर घेतला. हे झाले आपले 4:45. आता ह्या घड्याळामध्ये बघा तास काटा हा 6च्या जवळ आलेला आहे. 6 वर पोहोचलेला नाही, 6च्या जवळ गेलेला आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे. मिनिट काटा 9 वर आहे म्हणजे 5:45 झालेत. 6 वाजलेले नाहीत. किती वाजलेले आहेत? 5:45. मग आता 5:45 वाजले म्हणजे किती? 5 वाजून किती मिनिट झालेत? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 45, 5 9 45. 5 वाजून 45 मिनिट म्हणजे 5:45. 5:45. पावणे ओळखायचं खूप सोपं आहे. फक्त मोठा काटा 9 वर पाहिजे आणि तास काटा हा कोणत्याही अंकाच्या जवळ आहे तेवढे पावणे झाले म्हणायचं. आता तास काटा जर 7 जवळ असेल तर 5:45 म्हणायचं. फक्त एकच बघायचं की मिनिट काटा हा 9 वर पाहिजे, त्याच्याशिवाय 5:45 आपण म्हणू शकत नाहीत. आता बघा 6ला 15 मिनिट कमी आहे. चला लिहू आता. 5:45 काढायचे आपल्याला. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. 5:45 काढायचे. आता तास काटा हा 6च्या जवळ घेतला आणि मिनिट काटा हा बरोबर 9च्या जवळ घेतला. किती झालेले थे? 5:45 झालेले. माझं तास काटा आणि मिनिट काटा सारखाच वाटायला या घड्यात. जरा चुकलंय बघा हे घडे. तास काटा हा थोडासा लहान पाहिजे, मिनिट काटा हा थोडासा मोठा पाहिजे. 5:45 वाजलेले त्या घड्याळामध्ये. आता ह्या घड्याळामध्ये बघा तास काटा हा 7 जवळ आलेला आहे आणि मिनिट काटा हा 9 वर आलेला आहे. तास काटा 7 जवळ आलेला आहे, मिनिट काटा 9 वर आले. मग आता किती वाजलेले आहेत? 5:45. किती वाजलेले आहेत? 5:45. 5:45 म्हणजे किती वाजले बघा? 6 वाजून 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 48, 5 9 45. म्हणजे 6 वाजून 45 मिनिट झालेले. 6 वाजून 45 मिनिट झाले म्हणजे किती वाजले? 5:45. 6 वाजून 45 मिनिट झाले म्हणजे किती वाजले? 5:45. चला काढू आपण. 12 6
9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. आता पावणे 7 म्हणजे तास काटा हा किती वर जाणार आहे? 7 वर जाणार आहे आणि मिनिट काटा जाणार आहे 9 वर. किती वाजलेले आहेत? पावणे 7. किती वाजलेले आहेत? पावणे 7. आता हे लिहिपर्यंत तुम्हाला अजून थोडं मी सांगणार आहे घड्याळाबद्दल. जेव्हा तास काटा हा 6च्या पुढे असतो तेव्हा घड्याळ वाचायची एक वेगळी पद्धत आहे. घड्याळ कसं वाजतात तेव्हा? आता बघा पावणे 8 वाजलेले आहेत. 8 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 8 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. किंवा 7 वाजून 45 मिनिट झाले आहेत. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 20 5 5 25 5 31 5 7 35 5 48 5 9 45. 7 वाजून 45 मिनिट झालेत. आता हाच काटा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. 7 वाजायला 8 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 7 वाजून 45 मिनिट झाले आहेत किंवा पावणे 8 वाजलेत. अशा 3 पद्धतीने आपण हे घड्याळ वाचू शकतो. अरे गोल चुकला ना माझा, असू दे थोडस. आता इथं मी लिहिले 12. पावणे 8 काढायचे आपल्याला. 6 9 आणि हे 3. 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. आता मध्यभागी घेतला बिंदू आणि किती वाजले? पावणे 8. 8 वाजायला किती मिनिट कमी आहेत? 8 आणि मिनिट काटा 9 वर आहे. मिनिट काटा किती वर आहे? 9 वर आणि तास काटा 8च्या जवळ आलेला आहे. म्हणजे किती वाजलेले आहेत? पावणे 8. किती वाजलेले आहेत? पावणे 8. आता ह्या घड्याळामध्ये बघा किती वाजलेले आहेत? पावणे 9. 8 वाजायला 8 वाजून 45 मिनिट झालेले आहेत. पण 9 वाजलेत का? नाही. तास काटा हा 9 जवळ गेलेला आहे. 9 वर गेलेला नाहीये. 9 जवळ गेलेला आहे. मग किती वाजलेले आहेत हे? 5 1 5 5 2 10 5 3 15 5 20 5 5 25 5 31 5 7 35 5 48 5 9 45. 8 वाजून 45 मिनिट झालेत. 8 वाजून 45 मिनिट झाले म्हणजे किती वाजलेले आहेत? पावणे 9. पावणे 9. आणि ह्यालाच दुसऱ्या पद्धतीने वाचतात की 9 वाजायला 5 1 5 5 2 10 5 3 15. 9 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. असं 3 पद्धतीने आपण हे घड्याळ वाचू शकतो. पावणे 9, 8 वाजून 45 मिनिट किंवा 9 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. चला काढू आपण घड्याळ. बारा 6 3 9 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. मध्ये घेतला मी काटा. आता किती वाजलेले आहेत? 9 जवळ तास काटा केलेला आहे आणि मिनिट काटा
9 आहे. करेक्ट. मिनिट काटा 9 आहे आणि तास काटा मिनिट 9च्या जवळ गेलेला आहे. तर मुलांनो, आता ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बघा. तास काटा 10च्या जवळ आहे आणि मिनिट काटा 9 आहे. मिनिट काटा कितीवर आहे? 9 आहे. म्हणजे 10 वाजायला 5 × 5 5 2 10 5 3 15 मिनिट कमी आहेत. 10 वाजायला किती मिनिट कमी आहेत? 15. कारण की हा मिनिट काटा जेव्हा 12वर जाईल तेव्हा पण बरोबर किती होतील? 10 वाजतील. पण 10 वाजायला किती मिनिट कमी आहेत? 5 × 5 5 2 10 5 3 15. 15 मिनिट कमी आहेत असं पण वाचतो आपण. किंवा 9 वाजून किती मिनिट झालेत? 5 × 5 5 2 10 5 3 15 5 × 20 5 5 25 5 × 30 5 7 35 5 8 40 5 9 45. 10 वाजायला 45 मिनिट कमी आहेत असं पण वाचतात. किंवा ह्याच घड्याळाला आपण कसं वाचणार आहेत? 9:45 वाजले. कसं वाचतो आपण? 9:45 वाजले. चला आता आपण घड्याळ काढूयात. आत्ता किती वाजलेले आहेत सांगा बर. आत्ता हा मिनिट काटा जेव्हा 12वर जाईल, हा मिनिट काटा जेव्हा 12वर जाईल तेव्हा 11 वाजतील. बरोबर आहे का? पण हा मिनिट काटा 12वर जायला किती मिनिट कमी आहेत? 5 × 5 5 2 10 5 3 15. हा मिनिट काटा 12वर जायला 15 मिनिट कमी आहेत. म्हणून आपण वाचत असताना असं पण सांगू शकतो की 11 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. असं वाचू शकतो की 11 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. किंवा कसं वाचू शकतो आपण? 9:15 वाजले. कसं वाचू शकतो? 9:15 वाजले. 5 × 5. कारण 9:15 कसं काय म्हणतो? कारण की मिनिट काटा 9वर आहे. मिनिट काटा 9वर असेल तेव्हा आपण काय सांगतो? 9:15 वाजले. दुसरी गोष्ट, 5 × 5 5 2 10 5 3 15 5 × 20 5 5 25 5 × 30 5 7 35 5 8 40 5 9 45. 10 वाजून 45 मिनिट झालेले आहेत. किती वाजलेले आहेत? 10 वाजून 45 मिनिट झालेले आहेत. करेक्ट. 10 वाजून 45 मिनिट म्हणजे किती? 9:15. 9:15 म्हणजे किती? 11 वाजायला 15 मिनिट कमी. 12 6 9 3 1 2 4 5 7 8 10 आणि हे 11. आता मिनिट काटा कितीवर गेला? तास काटा 11वर गेला आणि मिनिट काटा गेला 9वर. मिनिट काटा गेला 9वर आणि तास काटा गेला 11वर. किती वाजलेले आहेत आता बघा? 9:15. किती वाजलेले आहेत? 9:15 वाजलेले आहेत. आता घड्याळ वाचत असताना तुम्ही मिनिट काट्याकडे लक्ष द्यायचं. मिनिट काटा कुठे आहे? हा मोठा काटा मिनिट काटा आहे. किती वाजलेत बघू आता पण. 11 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 11 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 11 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 11 वाजायला 5 मिनिट कमी आहेत आणि हे करेक्ट 11 वाजलेले आहेत. आता बघा, 12 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 12 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 12 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 12 वाजायला 11 मिनिट कमी आहेत आणि हे 12 वाजलेले आहेत आपले. 1 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 1 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 1 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 1 वाजायला 5 मिनिट कमी आहेत आणि 1 वाजलाय. करेक्ट. 2 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 2 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 2 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 2 वाजायला 11 मिनिट कमी आहेत आणि 2 वाजायला 12 मिनिट कमी आहेत. 3 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 3 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 3 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 3 वाजायला 11 मिनिट कमी आहेत
आणि 3 वाजायला 12 मिनिट कमी आहेत. 4 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 4 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 4 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 4 वाजायला 5 मिनिट कमी आहेत आणि हे 4 वाजलेले आहेत. 5 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 5 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 5 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 5 वाजायला 5 मिनिट कमी आहेत आणि 5 वाजलेले आहेत. 6 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 6 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. 6 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. 6 वाजायला 5 मिनिट कमी आहेत आणि करेक्ट आता 6 वाजलेले आहेत. 7 वाजायला 20 मिनिट कमी आहेत. 7 वाजायला, चला मुलांनो आता तुम्हाला माझ्यासोबत लिहायचं आहे. 1 तास बरोबर 60 मिनिट. अर्धा तास बरोबर 30 मिनिट. पाव तास बरोबर 15 मिनिट. पाऊण तास बरोबर 45 मिनिट. 1 तास बरोबर 60 मिनिट. अर्धा तास बरोबर 30 मिनिट. पाव तास बरोबर 15 मिनिट. पाऊण तास बरोबर 45 मिनिट. 1 तास बरोबर 60 मिनिट. सव्वा तास बरोबर 15 मिनिट. सॉरी अर्धा तास. अर्धा तास बरोबर 30 मिनिट. पाव तास बरोबर 15 मिनिट. पाऊण तास बरोबर 45 मिनिट. तर आता हे तुम्हाला असंच पान भरून खालीपर्यंत लिहायचे. अजून दोनदा लिहू का? 1 तास बरोबर 60 मिनिट. अर्धा तास. अर्धा तास बरोबर 30 मिनिट. पाव तास बरोबर 15 मिनिट. पाऊण तास बरोबर 45 मिनिट. 1 तास बरोबर 60 मिनिट. अर्धा तास बरोबर 30 मिनिट. पाव तास बरोबर 15 मिनिट. पाऊण तास बरोबर 45 मिनिट. ठीक आहे मुलांनो, आता हे राहिलेलं तुम्ही नंतर लिहा. ठीक आहे, सगळ्यांना आता घड्याळ वाचन समजलेलं असेल. मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला घड्याळ वाचन समजेल. हा व्हिडिओ पुरता नाही तर तुम्ही कधी घड्याळाकडे पाहिलं तर ते किती वाजलेले ते वाचायचा प्रयत्न करायचा आहे. घड्याळ वाचन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला घड्याळ वाचता आले तर सगळेजण वेडं समजतील. कारण की घड्याळ रोजच्या भिंतीवरच आहे, रोज पाहतो आपण त्याला, मग ते आपल्याला वाचायला यायलाच पाहिजे. म्हणून येता जाता घड्याळ तुम्हाला
वाचायचं आहे, किती तास झाले, किती मिनिट झाले, आजोबाला, आईला, बाबाला, वर्गातल्या मित्रांना किंवा बहीण भावाला सांगायचं किती वाजले ते. मग ते तुम्हाला सांगतील की तुमचं चूक आहे का बरोबर आहे. ठीक आहे, ओके, बाय.